बातमी आहे जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथून। लाला अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक, लोकनेते, माजी खासदार स्वर्गीय किसनरावजी बानखेले यांच्या 85व्या जयंतीचा सोहळा नुकताच नारायणगाव आणि सर्व शाखांमध्ये भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला। माजी खासदार स्वर्गीय किसनराव उर्फ अण्णा बानखेले यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बँकेचे अध्यक्ष युवराज प्रल्हाद शेठ बानखेले, उपाध्यक्ष जितेंद्र गुंजाळ, ॲडव्होकेट निवृत्ती काळे, रामदास बानखेले, अशोक गांधी, नितीन लोणारी, नारायण गाढवे, मंगेश बानखेले, जयसिंग थोरात, संदीप लेंडे, सचिन कांबळे, सुनीता साखोरे, इंदुमती कवडे, सुनीता भुजबळ, भानुदास टेंगळे, माजी संचालक जगदीश कुलसुंदर, सचिन कांकरिया, नारायणगावचे सरपंच योगेश पाटे, जैन पतसंस्थेचे अध्यक्ष गुलाब शेठ नेहरकर, संतोष जाधव, सुहास शाह, अनिल दिवटे, मनोज बळगट, अतुल कांकरिया, रवींद्र कोल्हे, अमर भागवत, संजय थोरवे, योगेश रायकर, मुख्य कार्यकारी अधिकारी टी.एन. सुरम, उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रदीप मोरे, कर्ज अधिकारी प्रमोद कांबळे, संतोष पटाडे, मनोहर गव्हाले व सेवक उपस्थित होते। बँकेचे अध्यक्ष युवराज बानखेले यांनी बँकेच्या प्रगतीचा आढावा यावेळी मांडला। स्वर्गीय अण्णांनी समाजातील तळागाळातील घटकांचा आर्थिक स्तर उंचवावा यासाठी 48 वर्षांपूर्वी 12 ऑगस्ट 1974 रोजी लाला बँकेची स्थापना केली। बँकेचे उपाध्यक्ष आणि संचालक मंडळाला समवेत घेऊन अण्णांचा वारसा समर्थपणे जपण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत, असे प्रतिपादन युवराज बानखेले यांनी केले। ब्युरो रिपोर्ट, आपला आवाज, नारायणगाव।